कापसाचा नवा हंगाम सुरू होण्याच्या ऐन तोंडावर बाजारात सुधारणा दिसून येते. कापसाच्या भावात मागील 15 दिवसांमध्ये 3% सुधारणा झाली आहे. गेले 3 महिने कापूस सतत दबावात राहिल्यानं नव्या हंगामाविषयीची चिंता वाढली होती. कारण ऑफ सीझनमध्ये नेहमी भाव वाढतात, पण यंदा भाव पडले होते. त्यामुळे नवा कापूस बाजारात आल्यानंतर भाव पुन्हा पडतात की काय अशी भीती कायम होती. पण महत्त्वाच्या 3 कारणांमुळे देशात कापसाचे भाव वाढले. नव्या हंगामाच्या ऐन तोंडावर कापूस बाजारात झालेल्या वाढीमुळे हंगामाची सुरुवात सकारात्मक होण्याची चिन्ह आहेत. आता मागच्या 2 आठवड्यांमध्ये कापसाच्या भावात सुधारणा होण्यासाठी प्रामुख्याने 3 कारणं आहेत, म्हणजेच 3 घटक जबाबदार आहेत. त्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे सध्या देशात उपलब्ध असलेला कापसाचा कमी स्टॉक. गेल्या हंगामातील कापूस उत्पादनही कमी राहिलं होतं. त्यातच देशातील उद्योगांचा वापर वाढला होता. निर्यातही 28 लाख गाठींच्या दरम्यान झाली. नव्या हंगामात यंदा केवळ 20 लाख गाठी कापूस शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच गेल्या हंगामातील शिल्लक साठा नव्या हंगामात कमी राहण्याची शक्यता आहे.